आणि जरांगेंनी मरणाचे पैसे कमवून हे सगळं संपवलेलं आहे. आता याच्यानंतर उपोषण होणार नाही आणि याच्यानंतर आंदोलन होणार नाही. जरांगे पाटलांनी 2 एकर शेती इकली ना, ही कोणासाठी इकली? त्यांच्या मराठ्यासाठी इकली. नाही, त्यांची दारू काहीतरी पित असतील ते, त्यासाठी इकली. तिकडल्या भागात त्यांना मला महाराष्ट्र सरकारच्या डॉक्टरच्या अंडर खाली तुम्ही ते करून दाखवा उपोषण, तर आम्ही तुम्हाला खरे मराठा समजू. निवडून येणारा उमेदवार पण तुमचाच, पडणारा उमेदवार पण तुमचाच. अरे आम्ही काय फक्त तुमच्या सतरंजा उतरण्यापुरतं आहे का? आमचे डोके काही ठिकाणी होते का नाही? EWS मधून 10% छाती टोकपणे हा मराठा बांधव जात होता, त्याला आरक्षण मिळत होतं. परंतु या येडपटाला ते पण कळलं नाही. याला लोकशाहीमध्ये कायद्याची भाषा कळत नाही. मला शिवाजी महाराजांची शपथ घेऊन कोणाला एका समाजाला आरक्षण देता येतं का? आता त्यांनी आरक्षण दिलं असं ते म्हणतील. आम्ही आता ओबीसी अजून मानत नाही ती गोष्ट. पण आता जो GR काढलेला आहे त्या GR आमचे ऑब्जेक्शन आहेत, बरोबर आहे. त्याच्या GRवर ऑब्जेक्शन आहे आणि त्या GRवर आमचे ऑब्जेक्शन असल्यामुळं ते त्यांचं आरक्षण त्यांना भेटू शकत नाही, हे काही होऊ शकत नाही. ते मराठा समाजातल्या बी तरुण लोकांना ते उल्लू बनवतात आणि जरांगेंनी मरणाचे पैसे कमवून हे सगळं संपवलेलं आहे. आता याच्यानंतर उपोषण होणार नाही आणि याच्यानंतर आंदोलन होणार नाही. 10 तारखेला पुन्हा उपोषणावर बसणार अशी घोषणा त्यांनी केली. अहो मला तुम्ही सांगा, हे लेकरा बाळाचं काम आहे, कार्यक्रम आहे. आता तुम्हाला देतो थोड्या वेळाने आता तुम्हाला देतो थोड्या वेळाने घेतो, थोड्या वेळाने देतो, थोड्या वेळाने घेतो, असं होत असतं का? असं नसतं होत. तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही उपोषण कशाला करताय? तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्याच्या हाताने पेढा भरून घेतल्यानंतर तुमच्या हातात तुम्ही अजून काय मागायचं तुम्हाला महाराष्ट्राला? संपलं ना. जरांगे पाटलांनी 2 एकर शेती इकली ना, ही कोणासाठी इकली? त्यांच्या मराठ्यासाठी इकली. नाही, त्यांची दारू काहीतरी पित असतील ते, त्यासाठी इकली. तिकडल्या भागात त्यांना कळून द्या ना. तुम्ही जर उपोषण करता, मग आमच्यात नाही का कोणी उपोषण करायला? जरांगेंना पण सांगा माझं. मग तुम्ही उपोषण करता, आमच्यात नाही का कोणी उपोषण करायला? आणि शेती विकली सांगता, गाडी घेतली. आमच्यात पण आहेत ना. ते म्हणते आम्ही शेती इकली. कोणासाठी इकली? घरच्यासाठी इकली. गाड्या घेतल्या, बंगले घेतल्या, घरच्यासाठी इकली. सरकारचे जे डॉक्टर आहेत ना, सरकार कोणाचं आहे? महाराष्ट्राचं. GR कोणाचा चालतो? महाराष्ट्र सरकारचा. त्यांना मला महाराष्ट्र सरकारच्या डॉक्टरच्या अंडर खाली तुम्ही ते करून दाखवा उपोषण, तर आम्ही तुम्हाला खरे मराठा समजू. पुढे मुंग्या संघटित होऊन काम करतात, पक्षी संघटित होऊन काम करतात, मधमाशा संघटित होऊन करतात. संघटित हे फक्त एका जातीचं नसतं. संघटन काय असतं? तेली आहे, माळी आहे, शिंपी आहे, वंजारी आहे, लोहार आहे. सर्व जाती धर्माचे लोक संघटित होऊन या ठिकाणी आज उतरले. कशासाठी उतरले? कारण त्यांच्यावर खरोखर अन्याय झाले आहे. 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देतात. मान्य आहे या गोष्टीचं. परंतु जर एकाने मत दिलं तर मग या निवडून. तुम्हाला कशाला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांचे संघ? 60% मतदान हे ओबीसी समाजाचं आहे. ओबीसी संघटनेने कधीच सांगितलं नव्हतं की मराठ्यांना आरक्षण देऊ नका. कोण बसले? नाही, आम्हाला ओबीसी मधूनच ना, ओबीसी मधूनच आम्हाला नाही का आरक्षण पाहिजे. अरे हे कसं शक्य आहे? तुम्हाला देऊ नका असं नाही म्हटले. मागच्या दाराने तुम्ही आले, मागच्या दरवाज्यातून आले. आम्हाला काही कळत नव्हतं का? सगळे उच्च विद्या, ओबीसी चांगल्या प्रकारचं शिक्षण असून सुद्धा आम्ही म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या. कुणबीचे दाखले मिळत होते, आम्हालाही कळत होतं. परंतु आज या ठिकाणी तुम्ही आमचं ताटच हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही का हे शक्य नाही. ही विकृती आहे. ग्रामपंचायतीचे पडणारा आम्हाला सगळं कळतं. निवडून येणारा उमेदवार पण तुमचाच, पडणारा उमेदवार पण तुमचाच. अरे आम्ही काय फक्त तुमच्या सतरंजा उतरण्यापुरतं आहे का? आमचे डोके काही ठिकाणी होते का नाही? मान्य आहे, मला सुद्धा कळतं की अरे मी जेवण करतो, माझा मराठा बांधव जर नाही
आहे का खरोखर गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या त्याला आरक्षणाची गरज आहे? अरे आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही म्हणतो ना तुम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या. EWS मधून 10% छातीठोकपणे हा मराठा बांधव जात होता, त्याला आरक्षण मिळत होतं. परंतु या येडपटाला ते पण कळलं नाही. याला लोकशाहीमध्ये कायद्याची भाषा कळत नाही. अरे EWS मध्ये चांगले चांगले मराठ्यांना सेपरेट आरक्षण देऊन त्या मराठा बांधवाला, गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती माफ होऊ नये असं आम्हाला कधीच वाटलं नाही. त्याला सुद्धा शिष्यवृत्तीमुळे फायदा मिळावा हे सर्व ओबीसी बांधवांना तुम्हाला वाटत होतं का नव्हतं? परंतु EWSच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मार्ग होता. ये बाबा ओबीसी मधून पाहिजे ना, ओबीसीत आल्यानंतर कळण की या ठिकाणी किती मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये टिकता ओबीसींचंच नाकेनव आलं, आमचंच नाकेनव आलं होतं. आलं का नाही आपल्याला? काही भेटत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ही जी लढाई आहे आरक्षणासाठी चाललेली लढाई मुळीच नाही आहे. ही आहे अस्तित्वाची लढाई. बरोबर का नाही? अस्तित्वाची लढाई आहे. एक जरांगे पाटलांबरोबर आमचा मुळीच संघर्ष नाही. आमचा संघर्ष होता अस्तित्वाचा, की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असा एकही ओबीसी बांधव म्हणत नव्हता. परंतु यांना इतके खास आली की नाही आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. तुम्ही ओबीसी मध्ये या, आल्यानंतर तुम्हाला कळेल की या ठिकाणी चांगलं मिळत होतं, आपल्याला देत होतं. कारण आम्ही स्वतःच परेशान आहे या ओबीसी मधून. तुम्हाला स्वतंत्र आरक्षण घ्या, भुजबळ साहेब सांगत होते, सगळं सांगत होते, घे बाबा तुला लागतं ना आरक्षण, सगळं घे. आता हे जे मतदान होईल, वोटिंग होईल, मला सांगा एक मराठा लाख मराठा, अरे बाबा मान्य, मग एकाने मतदान करायचं झालं का त्यांनी होईल? ज्यांना त्यांच्या लेकराची काळजी आहे, आमच्या लेकराचे ताट भरलेले त्यांच्या लेकराला द्यायची का आम्ही? शक्य नाहीये. आमची मुलं बाळ उपाशी ठेवून त्यांना जर आरक्षण द्यायचं असेल, ही सरकारचं चुकीचं धोरण आहे. त्यांनी फक्त कसं बी आरक्षण घ्यावा, पण फक्त ओबीसीतून मागू नये. आणि भुजबळ साहेबांना जी याडपाट म्हणतोय की त्यांनी गावंढळ भाषेत त्यांच्या गावाकडेच वापरावा. कुठल्याही महाराष्ट्रात कोणताही ओबीसी सहन करणार नाही, पोस्टर फाडाफाडी ही कुठलंही कोणी सहन करणार नाही. त्यांना आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी स्वतंत्र मागावा, ओबीसी मधून आरक्षण मागू नका. आम्ही तुमचे, तुम्ही आमचे. तर तुम्ही जर समजा उपटायचं असेल तर त्यांच्यात धमक असेल तर उपटा. बाकीचे काय आम्ही हातपाय बांधून बसलेलं नाही, आमच्यात बी धमक आहे. तिची एक मराठा लाख मराठा म्हणतात, आमचं एक ओबीसी तर 2 लाख ओबीसी होते. बघू द्या, ओबीसी आता ही मतदान विभक्त होणारच आहे. मांग महार सांभार कुंभार जो उमेदवार उभा राहील त्यालाच आम्ही मतदान करणार. कुठलाही मराठ्याचा उमेदवार उभा असेल तर आम्ही त्याच्या मतदानाचा बहिष्कार टाकणार. आम्ही सबदी मिळून त्यांना पाळणार आहे मराठ्यांना. शेतकरी संघटना सुद्धा आमच्या बाजूने. आजचे जे मराठी आमदार आहेत ना, ओबीसी आणि मराठी मिळून यांना पाळणार आहेत आम्ही. हे विरोध आमचा ओबीसीचा नाही, ओबीसीचा विरोध अजिबात नाही. आमचे मराठीच आम्हाला विरोध करतात, हे सिद्ध झालेलं आहे. या टायमाला तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला ओबीसीला नावच ठेवणार नाही. छगन भुजबळचं आम्हाला नावच घ्यायचं नाही, आम्हाला काही नाव घ्यायची गरज नाही. पण आमचेच मराठी आम्हाला आडवे आहेत, त्या ओबीसीला घेऊन या मराठ्यांना आडवा केल्याशिवाय सोडणार नाही. चौपरगावकडून आमचा ओबीसी समाज इकडे जमा झालेला आहे, तरी आम्हाला मराठा समाजाने आरक्षण घ्यावं याच्याबद्दल आम्हाला एक तक्रार नाही. पण त्यांनी आमच्या ओबीसीमध्ये येऊ नये, त्यांनी सेपरेट आम्हाला सरकारने त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं हीच आमच्या सर्वांच्या वतीने सरकारला विनंती आहे. अरे एकच बरोबर. हे असं आरक्षणासाठी जर भांडण जर चाललं तर ओबीसी समाजानं अर्धा महाराष्ट्र अर्धा जर मागितला तर कसं होईल? त्यांना कळायला पाहिजे कुठल्या ह्याच्यात भांडण करावं. ओबीसी समाजानं अर्धा महाराष्ट्र मागावं, ओबीसी समाजानं अर्धा महाराष्ट्र मागावं, मग ह्यांना कळेल अल्पसंख्याची ताकद किती आहे. ठाकरे बोलले तुम्हाला आता सगळं भेटले, फक्त आरक्षण सोडून सगळं भेटले. त्यांना आरक्षण दिलंच नाही, त्यांनाही माहिती आहे, सगळ्या समाजाला माहिती आहे. नेत्यांनी इलेक्शन समोर ठेवून 2024चे इलेक्शन ठेवून 2024चे इलेक्शन ठेवून यांनी ना फक्त मतदानाकरता यांनी हे केलेलं आहे, षडयंत्र केलेलं आहे. बाकी आरक्षण काही नाही. ओबीसी हा आता थोडा उतरला आहे, जेव्हा आरक्षण देईन तेव्हा याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहे ओबीसी समाज हा 10 तारखेला पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणाची घोषणा केली. आता हे बरोबर झाली. आता
आता हे काय झाली मीडियाला पण काही नाही मीडियाला पण त्यांना म्हणाय ना